रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या संबंधित अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे आहेत तर त्यांची उत्तरे पाहणार आहोत, त्या प्रश्नांचं निरसन करणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने आपण 20 प्रश्न पाहतोय। त्यामध्ये मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा पिवळी साडी घालावी का, साडीमध्ये सोनेरी बॉर्डर आहे किंवा पिवळा टिपक्याची डिझाइन आहे किंवा ब्लाउज पिवळा आहे तर मग साडी घालावी का, यावर्षी काळी साडी घालावी का, सोन्याचे दागिने पिवळसर असतात मग सोन्याचे दागिने घालावेत का, किंवा कोणते दागिने यावर्षी घालायचे नाहीत, यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद लावावी का, शिवाय पुरणपोळी देखील पिवळे असते मग आपण पुरणपोळीचा नैवेद्य करावा का किंवा पुरणपोळी खावी का, या दिवशी काय खाणं आपल्याला प्रामुख्याने टाळायचं आहे, टिकली कोणत्या रंगाची आपण लावायची आहे किंवा कोणती टिकली लावू नये, शिवाय कोणता गजरा आपल्याला या दिवशी चुकूनही केसामध्ये माळायचा नाही, याशिवाय मासिक धर्म असेल तर आपण ही पूजा आहे तर ती कशी करावी, व्यवसायाला जावं का, हळदी कुंकू करावं का, सुतक असेल तर काय करावं, किंवा आपण जर अचानक बाहेरगावी असेल तर बाहेरगावी असल्यानंतर आपण मकर संक्रांत कशी साजरी करावी, बांगड्या कोणत्या घालाव्या किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा कशा बांगड्या आपल्याला या दिवशी घालायच्या नाहीत, व्यवसायाला कधी जायचं आहे, आपण जो सुकडपूजन करतो व्यवसायाला जातो तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, राहू काळ काय आहे, कोणत्या काळामध्ये आपण व्यवसायाला जायचं नाही किंवा हळदी कुंकू करायचं नाही, शिवाय लहान मुलांना आपण पिवळे कपडे घालावे का, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। यंदा मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे। त्या दिवशी मंगळवार आहे आणि या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे। तर मकर संक्रांत ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रंगावरती येत असते अशी एक धारणा आहे। आपण पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये मकर संक्रांतीची माहिती दिलेली असते, त्यामध्ये सांगितलेलं असतं की मकर संक्रांत ही अमुक रंगावरती आलेली आहे किंवा तिने कोणते वस्त्र घातलेलं आहे, कोणता दागिना घातलेला आहे, कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेत जात आहे, ती काय खात आहे, तिचं वाहन काय आहे, शस्त्र काय आहे, अशी सर्व माहिती कॅलेंडरवरती किंवा पंचांगामध्ये सांगितलेली असते। असा समज आहे की संक्रांती ही एक देवी आहे आणि तिने जे वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते वस्त्र आपण त्या वर्षी वर्ज्य करायचं आहे, अशी एक परंपरा किंवा धार्मिक मान्यता आहे। ज्यांचा याच्यावरती विश्वास आहे तर त्यांनी ही बाळगावी किंवा अनुसरावी, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हे सर्व समज नाही पाळले तरी देखील काहीही हरकत नाही। परंतु आपण आपल्या आजीकडून पणजीकडून हे सर्व ऐकत आलेलं आहे, कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय खास असतो आणि या दिवशी देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे तर ते वस्त्र आपण घालायचं नसतं। यंदा मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे आणि तिने वस्त्र जे आहे तर ती पिवळ्या रंगाचं परिधान केलेलं आहे। त्यासाठी आपण यावर्षी पिवळ्या रंगाची साडी व्यवसायाला जाताना किंवा सुगड पूजनाला मकर संक्रांतीच्या दिवशी घालायची नाही। बरेच जण हा जो नियम आहे तर तो रथसप्तमीपर्यंत पाळतात। ज्यांना रथसप्तमीपर्यंत पाळणं शक्य नाही तरी त्यांनी हा नियम जो आहे तो भोगी, संक्रांत, किंक्रांत आणि रथसप्तमी किंवा ज्या दिवशी आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो तर त्या दिवशी फक्त पाळलं तरी सुद्धा चालेल। मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही। ज्या साडीमध्ये सोनेरी बॉर्डर आहे किंवा पिवळे टिपके आहेत किंवा पिवळी डिझाइन आहे अशी साडी तुम्ही घालू शकता, कारण की सोनेरी बॉर्डरच्या सर्व साड्या असतात आणि सोनेरी कलर आपल्याला वर्ज्य करायचा नाही। आपल्याला पिवळा कलर, पूर्ण पिवळ्या रंगाचा कपडा जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे। ज्याचा ब्लाउज पिवळा आहे तर तो शक्यतो घालणं टाळावं, अशी साडी घालू नये। ते तुम्ही या व्यतिरिक्त हिरव्या रंगाची साडी घालू शकता, केशरी घालू शकता, लाल घालू शकता, पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी घालू नये, कारण की पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक असला तरी देखील पांढऱ्या रंगाची साडी सौभाग्यवती स्त्रिया घालत नाही। त्यासाठी सौभाग्याच्या निगडीत जे सण असतो त्या दिवशी आपल्याला पूर्ण पांढरी साडी वर्ज्य करायची आहे, पिवळ्या रंगाची साडी वर्ज्य करायची आहे। पिवळा रंग शुभ असला तरी देखील यावर्षी आपण फक्त वर्ज्य करायचे आहे। या व्यतिरिक्त तुम्ही काळ्या रंगाचे घालू शकता किंवा गुलाबी किंवा इतर रंगाचे तुम्ही साड्या घालू शकता। काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात, कारण की या दिवशी वातावरणामध्ये खूप थंडी असते आणि काळा रंग हा आपल्याला उष्णता आणि उबदारता देत असतो। त्यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र हे आपण मकर संक्रांतीच्या सणाला घालत असतो। आजकाल फॅशन म्हणून तर काळ्या रंगाचे खूप कपडे आवडले जातात। खूपच स्त्रिया ह्या काळ्या रंगाचे कपडे परिधान करीत असतात आणि मकर संक्रांतीला आवर्जून करतात। त्यावरती हलव्याचे दागिने हे उठून दिसतात, परंतु काही
भागामध्ये हे काळा रंग जो आहे तर तो मकर संक्रांतीला सुद्धा घातला जात नाही। तुमच्याकडे घालत असतील तर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता। आमच्याकडे शक्यतो काळ्या रंगाचे वस्त्र हे कोणतेही शुभ दिवशी किंवा मकर संक्रांतीला सुद्धा घालत नाहीत। सोन्याचे दागिने हे पिवळे आहेत, मग सोन्याचे दागिने घालावे का? तर सोनेरी कलर किंवा सोन्याचे दागिने आपण घालायचे आहेत, कारण की देवीने मोती धारण केलेला आहे, त्यासाठी मोत्याचे दागिने आपण या दिवशी वर्ज्य करायचे आहेत। सोन्याचे दागिने आपण घालू शकतो, सोन्याच्या तुम्ही बांगड्या घालू शकता, इतर कोणतेही दागिने तुम्ही सोन्याचे घालू शकता। फक्त मोत्याचे दागिने किंवा बांगड्यामध्ये किंवा मोत्याचे जे दागिने असतात किंवा जास्त प्रमाणामध्ये ज्याला मोती लागलेले असतात असे दागिने शक्यतो यावर्षी न घालण्याचा प्रयत्न करावा। देवीने मोती धारण केलेला आहे, त्यासाठी आपण मोत्याची जी नथ असते किंवा नथीमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये मोती असतील तर ती तुम्ही यावर्षी घालणं टाळावं। याशिवाय या दिवशी हळद लावावी का? तर हळद पिवळी असली तरी देखील हे सौभाग्याची वस्तू आहे आणि हळद आपण लावू शकतो, फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला या दिवशी परिधान करायचं नाही। त्यानंतर बरेच जण प्रश्न विचारतात की पुरणपोळी खावीत का किंवा करावी का? तर मकर संक्रांतीच्या सणा दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य असतो। आदल्या दिवशी आपण भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि भोगीची भाजी आणि जी काही बाजरीची तीळ लावलेली भाकरी आहे याचा नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण गोडाधोडाचा पूर्णावरणाचा नैवेद्य करत असतो, पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो। तर या दिवशी पुरणपोळी आपण खायची आहे व घरामध्ये बनवायची आहे, नैवेद्य देखील दाखवायचा आहे। देवी पायस भक्षण करीत आहे, पायस म्हणजे खीर, त्यासाठी या दिवशी घरामध्ये आपल्याला खीर करायची नाही किंवा खीरीचा नैवेद्य दाखवायचा नाही। तर टिकलीच्या सोबत देखील प्रश्न येतात की कोणती टिकली लावू नये किंवा हळद लावावी का? तर आपण टिकली लावत असताना देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी केशराचा टिळा किंवा केशरी रंगाची टिकली आपल्याला वर्ज्य करायची आहे। तुम्ही तुमची नेहमीची लाल रंगाची टिकली किंवा तुम्ही हळदी कुंकू देखील लावू शकता। त्यानंतर आपल्याला एक गजरा वर्ज्य करायचा आहे। मकर संक्रांत म्हटलं की श्राद्ध शृंगार आला आणि त्यामध्ये गजऱ्याचा समावेश होतो। तर यावर्षी देवीने जाईचं फुल वासाकरता घेतलेलं आहे, त्यासाठी जाईच्या फुलाचा गजरा आपण घालायचा नाही। या व्यतिरिक्त आपण आबोलीच्या, मोगऱ्याच्या, इतर फुलांच्या तुम्ही गजरा घालू शकता किंवा गुलाबाचे फुल देखील डोक्यामध्ये घालू शकता, फक्त जाईचं फुल आपल्याला वर्ज्य करायचं आहे। तर यावेळेस जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुगड पूजा कशी करावी किंवा व्यवसायाला जावं का? तर मासिक धर्मामध्ये तुम्ही सुगड पूजा करू शकत नाही किंवा व्यवसायाला जाऊ शकत नाही। ज्यांना सुतक आहे तर ते लोक सुद्धा या दिवसांमध्ये सुतकामध्ये जी सुगड पूजा आहे तर ती करू शकत नाहीत, व्यवसायाला जाऊ शकत नाही, हळदी कुंकू करू शकत नाही। तर अर्थात ज्यांना मासिक धर्म आहे, ज्यांना सुतक आहे, ज्यांना बाहेरगावी आहेत, कोणाला कोणतीही अडचण असो की ज्या कारणास्तव तुम्ही जर मकर संक्रांतीच्या सणा दिवशी सुगड पूजन करू शकत नसाल किंवा व्यवसायाला जाऊ शकत नसाल तर अशाने येणारी जी रथसप्तमी आहे 4 फेब्रुवारीला, तर या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा सुगड पूजन करायचं आहे। 4 फेब्रुवारी दिवशी सुद्धा मंगळवार आहे आणि या दिवशी तुम्ही सुगड पूजन करायचं, हळदी कुंकू करायचं आणि या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये व्यवसायाला देखील जाऊ शकता। बऱ्याचशा महिला तुम्हाला व्यवसायाला या दिवशी मंदिरामध्ये सापडतील। त्यानंतर आपण बांगड्या कोणत्या घालायच्या आहेत किंवा कोणत्या घालायच्या नाहीत, तर बांगड्या घालत असताना सौभाग्यवती स्त्रियांनी अशा शुभ दिवशी किंवा शुभ सणा दिवशी तुम्ही हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करावा, कारण की हिरव्या बांगड्या ह्या सौभाग्याशी निगडीत असतात। हे बांगड्या हातामध्ये घातल्याने बांगड्याचा आवाज जेव्हा होतो काचेच्या बांगड्याने, त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मकता येते, त्यासाठी हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला प्राधान्य द्यावं। या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याच्या बांगड्या घालू शकता, मोत्याच्या बांगड्या घालू नये, याशिवाय पिचक्या बांगड्या घालू नये, लोखंडी मेटलच्या बांगड्या, प्लास्टिकच्या बांगड्या तुम्ही या दिवशी घालणं टाळावं। या व्यतिरिक्त तुम्ही बांगड्या हिरव्या रंगाच्या काचेच्या घालू शकता, लाल देखील घालू शकता, परंतु आपल्याकडे सुवासिनी स्त्रिया हिरव्या काचेच्या बांगड्या घालतात आणि लाल पिवळ्या ज्या बांगड्या आहेत तर त्या विधवा महिला किंवा ज्या कुमारिका आहेत तर त्या घालतात, त्यासाठी शक्यतो हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करावा। या व्यतिरिक्त पूर्ण पिवळ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू नका, कारण बरेच जण काय करतात साडीवरती मॅचिंग म्हणून पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालतात, तर आपल्याला पिवळ्या रंगाच्या पूर्ण ज्या बांगड्या आहेत तर त्या आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत। यानंतर व्यवसायाला कधी जावं किंवा आपला हा सुगड पूजन आहे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर तो करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? तर संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तर तो
सकाळी 8:54 ते दुपारी 4:54 आहे, म्हणजे सुमारे 5 वाजेपर्यंत. तर तुम्ही 8:54 म्हणजे 9 वाजेपर्यंत तुमची सकाळची देवपूजा सुगडपूजनची तयारी करून घेऊ शकता. आणि हा जो शुभमुहूर्त आहे 8:54 ते 4:54 या काळामध्ये तुम्हाला सुगडपूजन करायचं आहे, व्यवसायाला जायचं आहे, विडे घ्यायचे आहेत, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. तुमचं जे काही शुभ काम असेल, दान द्यायचं असो, वाण द्यायचं असो, तर हे सगळं शुभ काम तुम्ही या शुभ मुहूर्तावरती करू शकता. प्रत्येक दिवसातील थोडासा काळ हा अशुभ असतो, त्याला राहुकाळ असं म्हटलं जातं. तर या दिवसाचा जो राहुकाळ आहे तर ते 3 ते 4:30 असा आहे. या मुहूर्तावरती किंवा या वेळेवरती शक्यतो आपण शुभ काम करणं टाळावं, कारण की असं म्हटलं जातं की राहुकाळामध्ये कोणतंही शुभ काम करू नये. त्यासाठी दुपारी 3 ते 4:30 हा काळ जर वगळणं तुम्हाला शक्य असेल तर तो तुम्ही शक्य वगळण्याचा प्रयत्न करावा, किंवा भर उन्हाचं भर 12 वाजता आपण हे जे शुभ काम आहे तर ते करू नये. तुम्ही सकाळीच तुम्ही सुगडपूजन करून घेऊ शकता आणि 4:54 पर्यंत तुम्ही तुमचा व्यवसायाचा किंवा जो काही तुमचा कार्यक्रम आहे तर तो तुम्ही या दिवशी करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना प्रश्न करतो की आपण मकर संक्रांतीनंतर बोरन्हाण करतो, बोरन्हाण करताना लहान मुलांना पिवळे कपडे घालावे का? तर लहान मुलांना जेव्हा आपण बोरन्हाण करतो त्यावेळी शक्यतो पिवळ्या रंगाचं वर्ज करण्याचा प्रयत्न करावा. बोरन्हाण करताना काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता, त्यावरती हलव्याचे दागिने घालू शकता, खूप उठून दिसतं आणि ते दिसायला देखील सुंदर दिसतं, छान तुम्ही फोटोशूट करू शकता. पिवळ्या रंगाचा शक्यतो आपण वर्ज करायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवायचे नाहीत. मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी आपण जेव्हा वौसा सगळा करू तर वौसा केल्यानंतर आपण संध्याकाळी आपलं जे सुगड पूजन आहे तर ते झाकून ठेवायचं आहे. किंक्रांतीच्या दिवशी सुगड पाहायचं नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुगड आहे तर ते काढायचं आहे. तोपर्यंत तुमचं जे वाण आहे तर ते तुम्हाला झाकून ठेवायचं आहे, कारण की या दिवशी वाण उघडं पडू नये असं म्हणतात. किंक्रांतीच्या दिवशी ते पाहिलं जात नाही. व्यवसायाला कसं जावं किंवा व्यवसायाला जाताना काय म्हणावं, काय करावे, काय करू नये, गर्भवती महिलांनी कसं करावं याबद्दलची सविस्तर माहिती देणारे किंवा मकर संक्रांतीच्या संबंधित सविस्तर माहिती देणारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमची काही शंका असेल तर चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, उपलब्ध आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. नक्कीच तुमच्या शंका दूर होतील. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.